जुलैपासून एसी आणि एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवास करण्यात होईल माग. रेल्वेच्या घोषणेनंतर सर्वसामान्यांच्या खिशावर होईल परिणाम. तिकीट दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता तुम्हाला जास्तीत पैसे मोजावे लागतील. लवकरच महाराष्ट्रातील सर्व मशिदीवरून लाऊडस्पीकर हटवले जातील. लाऊडस्पीकर हटवण्याच्या मुद्द्यावर आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांनी सह्याद्री अतिथीगृहात अधिकाऱ्यांशी आणि मुस्लिम नेत्यांसोबत एक महत्त्वाची बैठक घेतली आहे. ठाणे महानगरपालिकेची मोठी कारवाई. 5 दिवसात 73 अनधिकृत बांधकामे पाडली गेली. कारवाईनंतर अनेक लोक बेघर झाली. लोकांनी विचारले आहे की या इमारती बांधल्या जात असताना महानगरपालिका कुठे होती. तिसरी भाषा सक्तीची करणाऱ्या निर्णयावर स्थगिती नसल्याने गोंधळाची स्थिती आहे. शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने शाळा प्रशासनही चिंतेत आहे. राजकीय वादामुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. मुंबईतील सांताक्रूझ पूर्व भागातील एका व्यावसायिक इमारतीला भीषण आग लागली. कोणतीही जीवितहानी झाली नाही. इमारतीतील कार्यरत असलेल्या कंपन्यांचे मोठे नुकसान झाले. कागदपत्रे जळून खाक झाली. नालासोपारा येथील राहुल इंटरनॅशनल स्कूल आणि मदर मेरी ज्युनियर कॉलेजमध्ये बॉम्बिंगची धमकी. आरोपीने पाठवलेल्या ईमेलमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांचा तपास सुरू आहे. बॉम्ब सापडला नाही. ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू आहे. वसई विरारमध्ये वाहतूक पोलिसांचा निष्काळजीपणा दिसून येत आहे. एकाच वेळी 5 प्रवाशांना रिक्षात चढवले जात आहेत. लोकांचा जीव अजूनही धोक्यात घातला जात आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर शक्तीपीठ एक्सप्रेस वेला मंजुरी मिळाली. नागपूर ते गोवा प्रवास फक्त 8 तासात पूर्ण होणार. वाहतूक होणार सुरू. मध्य रेल्वेच्या मंजुरीनंतर कॉर्नॅक बंदर पूल या आठवड्यात सुरू होईल. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल आणि वाहतूक व्यवस्था देखील सुधारेल. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बॅनरवर गोरेगाव फौजी घोटाळ्यात आरोपी अंकित जैनचा फोटो होता, ज्यामध्ये तो युवा सेना उपाध्यक्ष प्रमुख म्हणून दाखवलेला गेला होता. पोस्टर व्हायरल होताच पक्षाने ते बॅनर बनावट असल्याचे म्हणले. बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयावर नाराजगी व्यक्त केली आणि हिंदी भाषा सक्तीचा करण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. मीरा रोड येथील मित्राच्या घरातून 40 लाख रुपये रोख आणि दागिने चोरण्याप्रकरणी 22 वर्षीय कौशल भागराजला अटक करण्यात आली. शुभांकू शुक्लाच्या फ्लोरिडा येथून ऑक्सिओम 4 मोहिमेची उड्डाण यशस्वी झाल्याबद्दल संपूर्ण भारत अभिमानात होता. शुभांकूच्या कुटुंबातील सदस्यांना अश्रू आनंदावर झाले. भावनिक क्षणाचे फोटो समोर आले. मुंबईतील जोगेश्वरी भागात बेकायदेशीर शस्त्रासह यूपीतील रोहित यादव या तरुणाला पकडण्यात आले. अटकेनंतर त्याची चौकशी सुरू झाली. तो बेकायदेशीर शस्त्र पुरवठा करणाऱ्या टोळीचा सहभागी असल्याचा संशय होता. 2 वर्षापूर्वी दुरुस्ती करूनही पनवेलच्या मोमरा धरणातून पुन्हा गळती सुरू झाली आहे, ज्यामुळे प्रशासनाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे आणि पाणी साठवणुकीचा धोका वाढत आहे. काँग्रेस नेते समीर वर्तक आणि इतर 4 जणांनी सीबीआय अधिकारी असण्याचे भासवून बांधकाम व्यवसायी अनिल गुप्ता यांच्या घरी बनावट छापा टाकण्याचा आरोप. कस्तुरबा मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अटल सेतू सी पुलाच्या पृष्ठभागाचे नुकसान झाल्यानंतर एमआरडीएने कंत्राटदारांना प्रत्येकी 10 लाख रुपयांचा दंड ठोठावला, परंतु कंत्राटदारांच्या निष्काळजीपणामुळे लोकांसाठी धोका बनला आहे. दिवामध्ये 82 अनधिकृत शाळांचा मुद्दा तापला आहे. ठाणे महानगरपालिकेने प्रशासनाने 1 जुलैपासून शाळा बंद करण्याचा इशारा दिला आहे. विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आहे. मुंबईत सोन्या चांदीच्या किमतीत बदल. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 90,700 रुपयेवर पोहोचली, तर चांदीची किंमत 1,08,000 रुपये प्रति किलोवर पोहोचली.
शक्तीपीठ एक्सप्रेसवेला मंजुरी मिळाल्यावर संजय राऊत यांनी केले गंभीर आरोप. म्हणाले, प्रकल्पाचे 10,000 कोटी रुपये निवडणुकीत वापरणार.